नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अधिक मास 2026 मधील सर्वात पवित्र तिथी म्हणजे कमला एकादशी, जिला परमा एकादशी असेही म्हणतात. दर 3 वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम मासात भगवान विष्णूंची आवडती तिथी एकादशी म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हटले पाहिजे. यंदा 27 मे 2026 रोजी हा अत्यंत शुभ संयोग जुळून आला आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असलेल्या या एकादशीला अधिक महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू यांची आपल्याला घरात पूजा करायची आहे. या दिवशी उपवास केल्याने देखील आपल्याला अनेक फायदे होत असतात. अधिक महिन्याचा स्वामी स्वतः भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. अशातच येणारी एकादशी विष्णू उपासनेची दुप्पट संधी मिळवून देते. या तिथीला कोणती उपासना आणि कशी करायची ते पाहूया. कमला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची जर का आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करून आपल्याला त्यांची पूजा करायची असेल. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या, किंवा आपल्या सर्वांच्याच देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते, पांडुरंगांची मूर्ती असते, यावर देखील तुम्ही पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करून पूजा करू शकतात. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करा. अष्टगंध चंदन अर्पण करा. पिवळी फुलं अर्पण करा. पिवळी मिठाई, पिवळी फळ, पिवळी केळी त्यांना अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त आपल्याला जप करायचा आहे. आता कमला हे माता लक्ष्मीचेच एक नाव आहे. त्यामुळे या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने घरातून पैशांची चंचल आणि आर्थिक संकट आणि दारिद्र्य कायमचे नष्ट होते. आणि यामुळेच या दिवशी माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. आणि या दिवशी तुळशीची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे, कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून तुळशीची पूजा करायची आहे. बघा, या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. परंतु एकादशीच्या दिवशी तुळस ही तोडली जात नाही. एकादशीला तुळशीला पाणी घालू नये, यासाठी तुम्ही आजच मंगळवारी तुळशीपत्र तोडून ठेवू शकतात. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी उद्या एकादशीच्या दिवशी तुळस जर का नाही भेटली तर तुम्ही विकत आणून घ्या. जिथे फुलं हार मिळतात तिथे तुम्हाला तुळसही मिळून जाईल. आणि हे तुळशीपत्र आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करायचं आहे. हे तुळशीपत्र तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू यांना विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करत जर का अर्पण केलं, एखादी इच्छा जर का प्रकट केली तर नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होऊ शकते. आता या दिवशी आपल्याला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे. आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची आहे. आता या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही. त्यामुळे आपल्याला तुळशीला फक्त हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करून आपल्याला एक दिवा लावायचा आहे. दिवा लावताना शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा घ्या. यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. शक्य झाल्यास एक लवंग टाकायचे आहे. आणि असा हा दिवा आपल्याला माता तुळशीपुढे आपल्याला लावायचा आहे. सकाळी पण दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि संध्याकाळी देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, एकादशीला तुळशीची पूजा करण्याला अधिक महत्त्व आहे. आणि अधिक महिन्यामध्ये दीपदान करण्याला देखील महत्त्व आहे. त्यामुळे आपण जर आत्तापर्यंत अजूनही दीपदान केलं नसेल तर या एकादशीच्या दिवशी आवर्जून आपण आपल्या घराच्या बाहेर असलेल्या तुळशीपुढे सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. एक प्रकारे आपण हे दीपदानच करत आहोत. त्याचप्रमाणे आपण आपल्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करताना यामध्ये देखील आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त या दिवशी जप करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण जे पण काही छोटे मोठे उपाय करू याचे आपल्याला 100 पटीने अधिक फळ मिळत असतं. त्यामुळे आपल्याला होतील तेवढे उपाय आपण आवर्जून या अधिक महिन्यात येणाऱ्या या एकादशीच्या दिवशी करायचा आहे. प्रत्येक महिन्यात एकादशी येत असते, परंतु हा अधिक महिना 3 वर्षांनी येत असतो. आणि त्यामुळेच या महिन्यात येणाऱ्या ह्या एकादशीला अधिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी तुळशीला अधिक मासाच्या निमित्ताने नवीन लाल
चुनरी किंवा जे लाल कलरचा कपडा छोटा भेटतो होडणीसारखा, तो आणून तो अर्पण करायचा आहे. आणि तुळशीच्या कुंडीजवळ लाल रंगाचा धागा बांधून विष्णू लक्ष्मीची प्रार्थना केल्याने घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या तुळशीच्या पानावर हळदीने श्री लिहून ते पान लाल कपड्यात बांधून आपल्याला ते थोड्याजवळ माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे पान आपल्याला तिजोरीत ठेवायचं आहे किंवा जिथे तुम्ही धन ठेवत असाल तिथे ठेवायचं आहे. यामुळे आपल्याला जर आर्थिक अडचणी येत असतील तर ह्या आर्थिक अडचणी यामुळे दूर होतात. पहा, अधिक महिना हा श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि एकादशी तिथी देखील श्रीहरींना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त भगवान श्रीहरी विष्णू यांची उपासना करायची आहेच, परंतु खास करून या एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची होईल तेवढी सेवा करायची आहे. आपल्याला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांचं विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचं पठण करायचं आहे. शक्य नसल्यास तुम्ही ते यूट्यूबला लावून द्या आणि ते तुम्हाला श्रवण करायचं आहे. त्याचप्रमाणे ह्या महिन्यातील एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं बघा, 1000 तुळशीची पानं घ्यायची आहे. आणि जर का 1000 तुळशीची पानं शक्य नसेल तर मिळतील तेवढी तुळशीची पानं घ्या. आणि ही तुळशीची पानं आपल्याला प्रत्येक नावाबरोबर आपल्याला भगवान हरीच्या 1000 नावांचा जप करायचा आहे. प्रत्येक तुळशीच्या पानाबरोबर एक विष्णूंचं नाव घ्यायचं आहे आणि हे पान भगवान श्रीहरी विष्णू यांना आपली इच्छा मनातल्या मनात सांगत अर्पण करायचं आहे. जर का तुमच्याकडे 1000 पानं नसतील तर एक पान जरी असेल तर ते हातात घ्या. 1000 भगवान श्रीहरी विष्णूंची नावं घ्या आणि सगळ्यात शेवटी हे पान विष्णूंना अर्पण करा. त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू यांना तुम्ही जो पण काही नैवेद्य भोग अर्पण करणार आहे यामध्ये देखील आपल्याला तुळशीचं पान न विसरता टाकायचं आहे. जो कोणी अधिक मासात विष्णू सहस्रनाम करतो तो पूर्वजांच्या पापांपासून मुक्त होतो. त्याला त्याच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे त्याची प्रगती होते आणि त्याला सुखी जीवन लाभते. म्हणजेच त्याच्या जीवनातील अडचणी ह्या दूर होतात. त्याचप्रमाणे बघा, या संपूर्ण अधिक महिन्यात गोसेवेला महत्त्व आहे, परंतु ते प्रत्येकाला शक्य होत नाही. परंतु आपण एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला गायीची पूजा करायची आहे किंवा गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. याने देखील आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि आपल्या अडचणी ह्या दूर होणार आहे. एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीला आवर्जून हळदी कुंकू लावून पायावर पाणी टाकून आपल्याला एक गुळाचा खडा खाऊ घालायचा आहे. गुळाचा खडा तुम्ही तुमच्या हाताने खाऊ घालायचा आहे किंवा तुम्हाला केळी या दिवशी गायीला खाऊ घालायची आहे. याने देखील आपल्या घरात असलेल्या आर्थिक अडचणी दूर होतात आणि आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.